उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील सरकारी शाळेमधील हा व्हिडिओ आहे। मिड डे मील मधलं हे विद्यार्थ्यांना वाढलेलं जेवण आहे। जेवण कसलं हो, निव्वळ पिवळं पाणी दिसत आहे, भाजी काय आहे ते तर समजतही नाही आणि त्यासोबत आहे करपलेल्या जळालेल्या पोळ्या। घरची गरिबी काही टिफिन देऊ शकत नसेल आणि शाळेतील हे निकृष्ट दर्जाचं जेवण त्यांना कुपोषणाच्या दारामध्ये ढकलत आहे। हा फक्त एका शाळेतील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। अशा आपण अनेक बातम्या बघतो की शाळेतील खिचड्यांमध्ये कधी पाल निघते, कधी उंदीर निघतो। नेमकं चाललंय काय या चिमुकल्यांच्या जीवासोबत? जिथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार 450 कॅलरीज आणि त्यासोबतच 12 ग्राम प्रोटीन अनिवार्य आहे आणि यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी सुद्धा देते। मग निधी जातो कुठे? तर हे खातात सिस्टीमला लागलेले किडे। यावर एकच प्रॅक्टिकल सोल्युशन आता तरी दिसतंय की शिक्षण अधिकाऱ्याने आपल्या ब्लॉकमध्ये अचानक आठवड्यातून 2दा तरी भेट द्यायला हवी। त्यासोबतच तिथे जेवण कशा पद्धतीने बनत आहे ते देखील चेक करायला हवं आणि शाळेमध्ये काय मेन्यू बनत आहे त्याचे लाईव्ह फोटो काढून पोर्टलवरती अपडेट करायला हवे। आणि जर तुमच्या आजूबाजूलाही असे काही प्रकार घडत असतील तर नक्की त्याचे व्हिडिओ बनवा आणि व्हायरल करा, कारण आता ज्या गोष्टीने हे व्हिडिओ व्हायरल झाला त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि बाकी शिक्षकांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने या चिमुकल्यांना साधारणपणे चांगलं जेवणही भेटू शकेल। तशाच पद्धतीने तुम्ही ही व्हिडिओ व्हायरल करून यांची मदत नक्की करू शकता। त्यासोबतच या व्हिडिओला देखील जास्तीत जास्त शेअर करा। जय भीम, जय संविधान, जय भारत।